मनसेचे उमेदवार अमित ठाकरे बोलतायत, आपण थेट पाहूयात। कव्हर करूच, कारण लिफ्ट देणं वगैरे हे काय कठीण गोष्टी नाही आहे किंवा पाणी देणं। काल मी भाषणात पण बोललो की जर माझ्या आईला कोणतरी बोलत असेल की आमच्याकडे संध्याकाळपर्यंत पाणी नाही, आमची दिवाळीची पहिली अंघोळणी झाली आहे, हे ऐकायलाच खूप भीषण वाटलं मला। त्याच्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर मी काम करणार आहे। फेल्युअर आहे आधीच्या आमदारांचं फेल्युअर आहे। हो नक्कीच, त्याच लोकांना तुम्ही निवडून दिलं तर तुम्हाला 30 उत्तरं मिळणार। मला वाटतं एकदा साहेबांना निवडून द्या, राजसाहेबांना, तुमच्यासमोर प्रश्नच नाही होणार, हे मी सगळ्यांना घरोघरी जाऊन सांगतो। सर, कालच्या सभेनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया आली आहे। अमित ठाकरे लहान आहेत, त्यांनी शांतपणे निवडणूक लढवावी असं म्हणतात। ठीक आहे, मी घेतो त्यांची सर त्यांचा ॲडवाइस घेतो। काल राजसाहेब म्हणाले की सामोपचाराने घ्या, म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून त्याचा विषय होता। ते म्हणाले की सामोपचाराने घ्या, ज्यांना अर्ज मागे घ्यायचा त्यांनी मागे घ्या, ज्यांना नाही घ्यायचं त्यांनी नका घेऊ। यावर सदा सरवणकर म्हणतात की माझ्याशी सोबत त्यांनी चर्चा केली नाहीये, त्यांनी थेट कदाचित शिंदे यांच्यासोबत चर्चा केली असेल, पण मला आदेश दिला असता तर मी मागे घेतला असता, असं सरवणकर म्हणतात। कोण प्रेशर टाकते त्यांच्यावर? 10 वर्ष काही न केल्यामुळे तुमच्यासमोर अजून येऊन काय बोलणार ते की माझ्यावर प्रेशर आहे? कोण टाकते प्रेशर? आणि आता लढतोय ना आपण, झालं ते मागे घ्यायची वेळ संपली ना, मग लढा ना, बघू 20 तारखेला काय होतं। मुंबईतील दादर-माही मतदारसंघातून मनसेचे नेते अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। ते घरोघरी जाऊन सध्या प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात। या प्रचार रॅली दरम्यानच अमित ठाकरे यांनी सर्वेंवरती देखील वक्तव्य केलेलं आहे। सर्वेंकडे लक्ष देण्याची गरज नाही असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलं आहे।